नक्कीच आपण इथे पाहतोय आमचे आधारस्तंभ अर्थात धनंजय दादा पोकळे, तसेच आमचे गुरुवर्य समालोचक अर्थात विनोद दादा सुरगे यांचं समालोचन ऐकून आमच्या समालोचनाला सुरुवात केली। या स्पर्धेसाठी आमचे एक धाटाव गावचे शाखा प्रमुख निलेश भोगटे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांनी देखील या स्पर्धेचा आनंद लुटलाय। ज्यांनी धाटाव गावामध्ये खरं म्हणजे शिवसेनाचं नेतृत्व करण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्या गावामध्ये विविध कामं करण्याचं त्यांनी देखील ठरवलं आणि त्याच पद्धतीने एक नवीन धाटाव गावचं नेतृत्व आहे। मी त्यांचा एक पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या व्यासपीठावर त्यांचं तुषार शिंदे यांना आमच्या कुटुंबियांतर्फे त्यांचंही स्वागत निश्चित या ठिकाणी महेशजी शिंदे त्यांनी त्यांचं स्वागत करावं। सोन जरा यूट्यूब आता झालेली मॅच खरोखर अप्रतिम झालेली मॅच। खरोखर मी सांगितलं हारलेल्या संघाचं पण अभिनंदन आणि जिंकलेल्याचं पण अभिनंदन। सोरेकर याने खरोखर पूर्णपणे कोलंबीचा सोडा सोडला आणि ही मॅच काढली, कारण असं वाटत होतं 6 बॉल 7 धावा, शेवटचे 3 बॉल 7 धावापर्यंत मॅच आणली आणि अशा या अप्रतिम खेळाडूचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार किशोरभाई म्हात्रे यांच्या हस्ते देण्यात येत आहे। किशोरभाई त्यांचा सन्मान करावा। छोटासा खेळाडू पण त्यांनी बॉल पाठवलेला षटकार अप्रतिम। तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेला माझा एक जिगरी फॅन, माझा एक जिगरी सहकार्य, की वेळोवेळी काय कुठलीही स्पर्धा असो, कार्यक्रम असो आणि कुठेही कोणत्याही परिस्थितीचा काम असो, असं माझा एक जुना सहकारी अनिलजी पोटफोडे हा या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे, त्याचा देखील सत्कार होणं गरजेचं आहे। मी माझा भाचा धनु जो सिव्हिल इंजिनियर आहे त्याच्या हस्ते त्याचा सत्कार करतोय की त्यांना एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह। Yes. Thank you. अजून एक आपण फटका पाहतोय दर्जेदार क्वालिटीचा हा सलगचा दुसरा चौकार। इथे मात्र अबे मॅटर ऑन अ फायर। आणि नक्कीच या सामन्यासाठी मी मायक्रोफोनवर बदल करतोय, मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक अर्थातच या स्पर्धेचे फाउंडेशन अर्थातच 10वी चषकाचे देखील सर्वात तुषारजी शिंदे यांना धन्यवाद। आपण ज्यांचा आवाज ऐकत होतो तो होता खारपटीचा बुलंद आवाज आदेश पोकळे। सामना कशा पद्धतीचा असेल
सांगण्याची गरज नाही कारण सामना पहिल्या चेंडूपासून सुरुवात झालाय. 2 चेंडूवर 2 लागोपाठचे चौकार अबी मेहतरच्या बॅटीतून आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा त्याच पद्धत चेंडू पॉइंट क्षेत्रामधून अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषे बाहेर पार चौकार. कमबॅक करावं लागेल. अल्पेश भुवनेश्वर संघ अशा पद्धतीचा संघ आहे की त्याने या 2 गाव 1 फॉर्मॅटमध्ये पहिला धमाका दिला होता. तीच धमाका देण्याची धमक त्यांना दाखवावी लागेल. त्यासाठी ओळखला जातो अल्पेश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा क्षेत्ररक्षक शोधणारा फटका आपण पाहिला. लोअर फुलटास पद्धत चेंडू आला तर स्वरावर नाराज असेल अब्बी कारण त्याला माहित होतं चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीचा फटका खेळायला पाहिजे होता. यावेळेचा हा चेंडू बॅक फुटवर जाऊन लेट पंच पाहतोय. चेंडू सीमा रेषे नजीक 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर चौकार. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करण्याची संधी नामी संधी अल्पेशकडे आहे. अल्पेश त्याच धर्तीवर गोलंदाजी करेल का पाहावं लागेल. आतापर्यंतचे 5 चेंडू त्याने 4 चौकाराचा भरपूर असा समाचार घेतलाय फलंदाज आबीने. आपल्या षटकाची सांगता कशा पद्धतीने करेल. ही कलात्मक फटका. फटका खेळण्यासाठी मोठेच फटके खेळावे लागत नाही तर तुमचा बॅलन्स, तुमचा इम्प्रूव्हमेंट आणि मैदानात तसा परफॉर्मन्स अबी मेहतर ओळखून खेळतोय आणि त्याच धर्तीवर त्याची फलंदाजी चालू आहे. आतापर्यंत 10 फलकावर धाव येतात. 18 पहिलं षटक समाप्त झालंय. पहिला षटका अखेर बिनबाद 18 अशी सुस्थितीत अशी आपण धावसंख्या पाहतोय. श्री चोंडेश्वरी वरवटणे आणि आर के गवळवाडी कारण चोंडेश्वरी वरवटण्याचे संघ मालक किशोर म्हात्रे आपण पाहतोय. अगदी एक अनोख्या स्टाईलमध्ये असतात ते. व्हाईट ड्रेस त्यांचा नेहमी असतो, डोळ्यावर एक काळा चष्मा असतो आणि जबरदस्त एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ओळखले जाते किशोरभाई म्हात्रे यांना. संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि कधीही नेहमीच ते मैदानात पाहतोय. इथं बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. फलंदाजांना सुद्धा आपण पंचांचे सुद्धा कौतुक करूया. मग पुरुषोत्तम सर असतील, यांचा एक मास्टर माइंड गेम आहे की आपण पॉवर प्ले अशा पद्धतीने ठेवू की बॅट्समनना तो कधी घेता येईल. गोलंदाजी मार्कवर तुषार कांबळे. तुषार कांबळे ज्यासाठी ओळखला जातो त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याला करावी लागेल. मैदानात तसाच परफॉर्मन्स दाखवेल का. प्रकाश घडिवले आपण कुठं असाल तर आपल्याशी संपर्क साधा. प्रकाशजी घडिवले. गोलंदाजी मार्कवर पाहत आहे तुषार कांबळे. आज आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज ऋतिक साठी. ऋतिकचा हा जबरदस्त फेवरेट शॉट आपण पाहतोय मैदानात. पहिल्या चेंडूचा समाचार ठोक घेतोय आणि ठोकतोय पहिला चौकार. डीजे थँक्यू थँक्यू. यावेळेचा हा घुटना टेकर तमाशा देख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषे बाहेर दणदणीत षटकार.
वर केलेला हल्ला आपण पाहतोय. ऋतिक माळी ऑन द फायर. ऋतिक माळी 2 चेंडू आणि 10 धावांची खेळी साकारतोय. हा वादळ रोखावं लागेल. तुषार कांबळेवर असेल जबाबदारी, पण मैदानात ऋतिक माळी कशा पद्धतीची खेळी करेल या वेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात होते सतेज चोरगे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, त्याच कारणासह कोणती धाव नाही आहे. कमबॅक करण्याची नामी संधी आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू 10 धावा खर्च केला. तिसरा चेंडू निर्धाव झाला. 3 चेंडू 10 धावा. चौथा चेंडू कशा पद्धतीने टाकेल आणि तो टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज तुषार कांबळे. चांगल्या पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंच दंडित करतात. हा चेंडू स्वरूपाचा घेतला जातोय. धावा यायला पाहिजे, धावा आल्या पाहिजेत आणि त्यासाठी मैदानात ऋतिक माळी फलंदाजी करते. म्हणजे गोलंदाजाला काहीतरी आपलं नवीन प्लॅन आखावा लागेल आणि त्याच कारणासह पुन्हा आपल्या पॉलत्रमध्ये थोडी गडबड करतोय. चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजी करण्यासाठी माहेर तुषार कांबळे आपल्या षटकातील चौथा चेंडू कसा हाताळेल पाहावं लागेल. यावेळचा हा गुड लेन्स स्पॉटवर पडलेला चेंडू हाफ वॉलीवर घेतला आणि यांच्या लाया उफलून काढल्या. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. कारणासवर हा फलंदाज खेळतोय की काय मैदानात आग ओकणारी फलंदाजी आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल स्वयंभू भुवनेश्वरला. तुषार कांबळे कशा पद्धतीची गोलंदाजी करेल की ऋतिक माळी पुन्हा ठोकेल आणि लागोपाठचा हा दुसरा षटकार. डीजे आग ओकणारी फलंदाजी आपण ऋतिक माळीच्या माध्यमातून पाहतोय. ऋतिक माळी मैदानात आग ओकणारे फटके खेळतोय. तुषार कांबळेवर हल्ला चढवतोय. धाव फलक धावून पोहोचतोय तो 41 या धावसंख्येवर. धावांचा डोंगर असणार की काय हा प्रश्नचिन्ह पुढे असेल. पॉवर प्लेचा फायदा कशा पद्धतीने घ्यायचा हे मैदानात जणू सांगूनच आला होता. मात्र या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋतिक माळीला माघारी परतावा लागेल. फलंदाज होतोय बाद. मिळेल डीजेला संधी. डीजे निकेत पोखले. गोलंदाजीवर होते बदल. गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय यावेळचा हा फटका आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय.
इथे दुसराही फलंदाज बाद. सुराग दाभाडे घेतोय झेल आणि परत पाठवतोय, माघारी पाठवतोय कर्णधार चेतन याला. लागोपाठचा दुसरा हादरा. क्रिकेटमध्ये कधीही एखाद्या संघावर अन्याय होताना कधीच पाहिलं नाही. 2 चेंडू 2 षटकात जवळजवळ 41 धावा आल्याबद्दल तिसरं षटक आला लागोपाठच्या. आपण विकेट घेताना पाहिले. ज्याच्या फलंदाजीने गोलंदाजीने अनेक संघ आपण घडताना पाहिले खेळाडू, तेच खेळाडू आपण मैदानात पाहतोय. द्वारकानाथ भोई म्हटलं जातं. एक जुना जाणता, एक जबरदस्त, अजूनही तरुणांना लाजवेल असा परफॉर्मन्स करणारा एक तडाखेबाज जिगरबाज खेळाडू मैदानात आलाय द्वारकानाथ. ज्याच्या बॅटीतून आग ओकणारे फटके आपण अनेक वेळा पाहिलेत. कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावलंय याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. द्वारकानाथ या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवण्याचा इरादा पाहतोय, पण मात्र निकेत चांगल्या पद्धतीने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. त्याच कारणास्तव या षटकात त्याची चांगली गोलंदाजी आपण पाहिली. धावा येत होत्या, त्या धावांना ब्रेक लागण्याचं काम कोण करते तर निकेत आतापर्यंत केवळ 2 धावा खर्ची करतोय. धाव फलक आपण धावा पाहतो 43. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता मात्र गवळवाडी आणि खारापटी संघाकडून. भुवनेश्वर आणि खारापटी संघाकडून पाहतोय. हा चेंडू फसलाय. चेंडू खाली येईल, क्षेत्ररक्षक घेईल का झेल आणि समाप्त करेल का अभि मेहतरचा खेळ. हिथं मात्र टाळी वाजवते धनंजय पोकळे, जिथं दुःख होते दत्ता मागावकरला. या अशा पद्धतीची रणनीती मैदानात आपण आखत असतो. उसर संघ आणि तळवली संघ मैदानात आपण बदल पाहतोय. एक मोठा एक धक्कादायक असा निकाल आपण पाहिला. ज्या 2 षटकात सामना जवळजवळ वाटला की चोंडेश्वरी वरवटणे आणि नक्कीच गवळवाडी संघ एक हाती धावांचा डोंगर ठेवेल काय, मात्र त्याला खिंडार पाडण्याचं काम कोण करतंय तर नक्कीच निकेत आला आणि त्याने लगेच लागोपाठ 2 फलंदाज बाद केले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. भुवनेश्वर आणि खारापटीचा कॉम्बिनेशन आपण डाबीच्या पर्व 11 मध्ये पाहिला आणि त्याने इतिहास केला होता. या ग्रामीण विभागातून त्यांनी फायनल मध्ये धडक मारली होती. तोच संघ आपण मैदानात पाहतोय. त्याच कारणास्तव त्याच धर्तीवर आणि त्याच घाटणीचा परफॉर्मन्स त्यांना द्यावा लागेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल सुशील म्हात्रे. सुशील म्हात्रेला चांगली फलंदाजी करावी लागेल, पण मात्र इथं निकेत काय गोलंदाजी करतोय. आग ओकणारी गोलंदाजी, फलंदाजाला जकडून ठेवणारी गोलंदाजी, फलंदाजाला कुठेही जागा न देणारी गोलंदाजी. टाळ्या वाजवल्या पाहिजेत भुवनेश्वरकरांनी, टाळ्या वाजवल्या पाहिजेत खारपटीकरांनी, कारण तसाच घाटणीचा परफॉर्मन्स देतोय निकेत पोकळे. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, यावेळचा चेंडू बॅक फुटवर येऊन लेग साइडला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार.
नो चेंडू असेल. पंचांचा निर्णय नो चेंडू. स्क्रीनवर बघून दिलेला आहे हा डिसिजन आहे. ऑनफिल्ड डिसिजन नाही आहे. स्क्रीनवर थर्ड अँपरकडे दिलेला निर्णय आहे आणि त्यांच्यामध्ये हा वादग्रस्त शैलीतला आपण चेंडू पाहिला. नो चेंडू आणि यावर हा षटकार. एकूण 7 अवांतर धावा. बॉलरची अजून त्याला एक संधी असेल. लागोपाठची आपण त्याला वॉर्निंग देऊ. थर्ड अँपर पंचच आहेत. 3 पंच आहेत. पन्नास धावा धावफलकावर. चांगल्या पद्धतीचा ब्रेक नक्कीच लावलाय. हा पुन्हा एक त्याच पत्तीचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटवर या 2 धावा अवांतर घेतल्या जातात. षटक समाप्त होतंय. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. 52 धावा धावफलकावर. ज्या इथून ब्रेक लागला तो शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने समाचार घेतला. ग्रामीण क्रिकेट खेळता असताना आपला व्यावसायिकडे वळताना आपल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतंय. कधी कुठल्या अँगलने आपण गोलंदाजी करतो, कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय, कुठल्या ॲक्शनमध्ये आपण पकडले जाऊ आणि याचा आपण विचार करून आपल्या संघासाठी पोषक अशी गोलंदाजी करणं गरजेचं असतं. मैदानात आपण पाहिली वादग्रस्त शैली त्याला वाटली. पंचाने तिसऱ्या अंपरकडे निर्णय सोपवला. तिसऱ्या अंपरने तो कटाक्षाने पाहिला आणि चांगल्या पद्धतीचा निर्णय आपण मैदानात पाहिला आहे. मैदानात गोलंदाजी मार्ग पाहते सूरज कोळी. चांगल्या पद्धतीचा आपण सामना पाहतोय. सामना कशा पद्धतीचा चाललाय, कशा पद्धतीचा सामना लढतोय आपण पाहतोय आणि हीच खासियत आहे ग्रामीण धमाकाची. दुसरा सामना पाहिला. पहिला सामना आपण पाहिला. एक हाती मोरयाळी संघाने आणि मलकरवाडी संघाने तो सामना जिंकला. पण दुसऱ्या सामन्यात 2 चेंडू आणि 7 धावाची गरज असताना सोडेकर आले आणि सोडे घेऊनच गेले. चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहिली आणि नगीच प्रेरणा येऊन खैरवाडी संघाला जो विजय जवळजवळ निश्चित झाला होता तिथून पराजय स्वीकारावा लागला. तिसरा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज. यावेळचा हा द्वारकानाथ भोईच्या बॅटीतून आलेला हा धमाका षटकार. डीजे ही द्वारकानाथ भोईच्या बॅटीतून लगातारचा दुसरा चौका फटका पाहतोय. त्याच्यावर मिळतील धावा 4.
62 धावा झाल्यात. काय फलंदाजी करतोय द्वारकानाथ भोई. मैदानात आग ओढणारी फलंदाजी पाहतोय. ऋतिक माळी बाद झालाय तर काय झालाय मैदानात. मी अजून उभा आहे असंच सांगणारी परफॉर्मन्स आपण द्वारकानाथ भोईच्या माध्यमातून पाहतोय. एक नवा सितारा बाद झालाय, पण मात्र ज्याच्या मागे अनुभव असतो, ज्याच्या मागे मेहनत असते आणि तसा ताकदीचा फलंदाज द्वारकानाथ भोई अजूनही मैदानात आहे. किशोरभाई मात्र खुश असतील, कारण द्वारकानाथ हा जुना जाणता एक अनुभवी असा आणि त्याला माहित आहे कधी फटके घ्यायचे आहेत, कधी धावा घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी तो माहीर ओळखला जातो. पण मात्र सूरजला आपल्या संघासाठी धावा कमी द्यायच्या आहेत, कारण आपल्या धावासमोर जर धावांचा डोंगर झाला तर मात्र पोकळण्यासाठी फलंदाजांना मात्र आग ओकणारी फलंदाजी करावी लागेल. तसे फलंदाज आहेत मात्र मैदानात तशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. इथं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीचे फेक पाहत्या तुषार कांबळे एक स्ट्रॉंग आर्म क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातात. जडेजा स्टाईलमध्ये ते नेहमी असतात, म्हणजे त्यांच्याकडे ती गावस्कर स्टाईलमध्ये ती गोल टोपी आणि त्यानंतर त्या धर्तीवर त्यांचा परफॉर्मन्स नेहमी असतो. मैदानात त्यांची आपण इनिंग पाहू, पण मैदानात सूरज कोळी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, पण द्वारकानाथ भोई आतापर्यंत चांगली खेळी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूत 11 धावा त्यांनी केल्यात. 5वा चेंडू सामना करेल. यावेळेचा ऑफ साईडला खोलवर टपाचा चेंडू पाहतोय. सूरजचं कौतुक करायला लागेल. चांगल्या पद्धतीचा जकडून ठेवणारा हा चेंडू द्वारकानाथ भोई याला यांनी अपेक्षित नव्हतं केलं की अशा पद्धतीचा चेंडू टाकेल. त्याच कारणास्तव त्याचा टास बदलला, त्याचा परफॉर्मन्स बदलला आणि त्याच कारणास्तव हा निर्धाव चेंडू गेलाय. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सूरज तयार असेल. यावेळचा हा चेंडू चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहिले. इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथं मात्र फलंदाज होईल धाव बाद, मिळेल अजून एक धक्का. क्षण त्यानंतर चांगल्या पद्धतीचे फेक आणि त्याच्याच कारणास्तव धाव बाद झाला. सुरेश म्हात्रे, सुशील म्हात्रे बाद झाला आणि नवीन पाहतो आपण सौजन्य पायकर. सौजन्य पायकर मूर्ती लहान कीर्ती महान असे बरेच विक्रम त्याच्या नावावर आहेत, मात्र त्याच धर्तीवर फलंदाजी करेल का? इकडे जिंकेल दत्ता मागावकर का इकडे जिंकेल धनंजय पोकळे? ही मोठी बॅटल आपण पाहतोय मैदानात. या स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक आपण पाहतोय मैदानात. ज्यांनी जबाबदारी घेतली ते धनंजय पोकळे असतील, नारायण मोरे असतील, दत्ता मागावर असतील, विनोद चोरगे असतील, मग आमचे नरेश सपकाळ असतील, प्रकाश गडविले असतील, आमचे परशुराम लोखंडे असतील. हे असे रती मारती आहेत. उद्देश पोंगडे असतील, यांनी या मैदानासाठी भरपूर अशी मेहनत घेतली. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया कौतुक. निकेत पुन्हा गोलंदाजी मार्कवर. आपल्या षटकातील पहिला चेंडू. या वेळचा आडव्या बॅटने पाठवला चेंडू सीमा रेषे बाहेर. हा दणदणीत षटकार. सौजन्य पायकर आला ऍक्शन मध्ये. त्याचा धमाका आपण पाहिला, मात्र कमबॅक करायला आला. आपल्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळचा चेंडू फासव्या पद्धतीचा टाकलाय. सौजन्य पायकरला पाठवावं लागेल माघारी आणि तोच प्रयत्न मैदानात यशस्वी करतोय निकेत पोकळे. सौजन्य पायकर बॅक टू पॅव्हलियन. कॉट अँड बोल्ड बाय निकेत पोकळे. मिळेल डीजेला संधी. धावा धाव फलकावर. धावांचा डोंगर राखण्यासाठी चोंडेश्वरी
वरवटणे आपण संघ पाहतोय, आर के गवळवाडी संघ पाहतोय आणि त्या दाटीवर त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहतोय. 71 धावा झाल्यात. शेवटचं षटक, निर्णायक षटक. 80च्या आसपास रोखावं लागेल आणि त्यानंतर मात्र धावांचा पाठलाग करावा लागेल. मग तुषार कांबळे असेल, सतेज चोरगे असेल, सुराग दाभाडे असेल, यांच्यावर असेल महत्त्वाची जबाबदारी. मग त्यामध्ये असेल बाबू, याला सुद्धा ही चांगली फायटिंग मॅच होण्यासाठी चांगली परफॉर्मन्स द्यावा लागेल. मैदानात शेवटचं षटक चालू आहे. स्लॉगवर आपण पाहतोय निकेत पोकळे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय मनीष म्हात्रे. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा पाळतोय. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा ॲक्शनवर आपण आक्षेप घेतलाय पंचांनी. पुन्हा वळतील तिसऱ्या पंचांकडे. इट्स अ फ्लेअर डिलिव्हरी. खेळाडूंनी पंचांशी वाद घालायचा नाहीये. सतेज चोरगे, तुम्ही तुमचा खेळ दाखवायचा आहे. पंच आपला योग्य निर्णय देतील. इथं मात्र रनआउट होऊन फलंदाज माघारी परतवतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येते तो द्वारकानाथ भोई. यावेळचा हा फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथं तैनात केलाय सुरेख असे, पण मात्र इथं खराब थ्रो पाहायला मिळते. त्याच कारणासाठी इथं 2 धावा पूर्ण केल्या जातात. जे द्वारकानाथ भोईच्या मनात होतं तेच झालं. इथं क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजवलं होतं, चांगल्या पद्धतीचं क्षेत्र सुद्धा केलं होतं. मात्र थोडा स्लिप झाल्यानंतर थ्रो त्याचा खराब झाला. त्याच कारणास्तव 2 धावा धावून पूर्ण केल्या. द्वारकानाथ भोई या अशा धावा घेण्यासाठी माहीर आहे. म्हणतात दिवसा ढवळ्या धावांची चोरणी करण्यात वरवटणेकर मात्र इथं कधी पण सक्षम असतात आणि मैदानात ते सिद्ध करून दाखवतात. पण मात्र खराब टिकर कशा पद्धतीची गोलंदाजी करतील. यावेळचा हा चेंडू सरळ उडवलाय, मात्र बाबूच्या डोक्यावरून मस्तक देणारा हा फटका. चेंडू सीमारेषे बाहेर षटकार.
सलामी जोडी आपण पाहतोय सतेज चोरगे आणि तुषार कांबळे. एक खारापटीचा एक धुवाधार फलंदाज तर एक आहे भुवनेश्वरचा विस्फोटक फलंदाज. गोलंदाजी मार्कवरील सनील वरणकर जो आहे गौलवाडीचा एक वेगावर स्वार होणारा गोलंदाज. चांगल्या पद्धतीचा बॅटल आपण नेहमीच पाहत असतो आणि स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक म्हटलं की हा ग्रामीण धमाका आणि इथं अजून धमाके आपण पाहणार आहोत. पहिल्या दिवशीत आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. दुसऱ्या पर्वात आपण पाहणार आहोत एक जबरदस्त मॅच जे असेल आरव आयुष 11 अष्टमी आणि जितेंद्र 11 त्यांच्या विरुद्ध असेल मलकनवाडी आणि साईनाथ मोरेयाळी. हा एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. यानंतर आपण पाहू खालून श्री धावीर तळवडी उसर आणि त्यांच्यातून येणारा आपण पाहतो आई कोसबाई निडी सानेगाव. हाही जबरदस्त सामना यानंतर पाहायला मिळेल. तुषार कांबळे ऑन द स्ट्राईक. तुषार कांबळेला या सामन्याचं महत्व माहित आहे. तुषार कांबळेला या मैदानाचं महत्व माहित आहे. तुषार कांबळेला आपल्या या भुवनेश्वर गावाचा इतिहास माहित आहे. मैदानात त्याच धातीची त्याच गाठण्याची फलंदाजी त्याला करावी लागेल. पण मात्र दत्ता मागावकरनी ही खेळपट्टी बनवले. नारायण मोरे आणि धनंजय पोकळे हे आपल्या खेळाडूंना नक्की सल्ले दिले असतील त्याने. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा आडव्या बॅटने खेळायचा होता. दत्ताने सांगितलं असेल धनंजय विनोद चोरगे की बाबा इथं जरा पाणी जास्त टाकलं, इथं जरा रोलिंग जास्त केलंय, तिथंच टप्पा टाक, असे काहीतरी कानमंत्र पिच रिपोर्टच्या माध्यमातून त्यांनी दिले असेल आणि म्हणून आज ते त्यांच्या गोटात आहेत. अभिमान असावा गावाचा, स्वाभिमान असावा गावाचा आणि स्वाभिमान असावा आपल्या या स्पर्धेचा. मैदानात तशाच गाठीचा परफॉर्मन्स. हा चेंडू आल्या त्याच वेगाने पाठवलाय सीमा रेषे बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. विनंती असेल आई कोसबाई निडी सानेगाव संघाच्या कर्णधाराला. सुरुवात कशी झालंय, सुरुवात अशी झालंय आणि त्याच कारणास्तव तुषार कांबळेच्या बॅटीतून हा तडाखा आलाय. यावेळेचा दुसरा पण मात्र क्षेत्ररक्षक दस्तकवर मस्तक देणारा हाही फटका. सीमा रेषे बाहेर. षटकार. हा संग्राम सुद्धा पाहायला मिळेल. याच्या तयारीत लागा. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू. बैलगाडी म्हटलं की सुभाष अतिशय खुश होता सानेगाववाले. आणि इथं बघा चोरटी धाव मैदानात पाहतात. या अशा तुमच्याकडून धावा गेल्या तर 80 धावा कमी पडतील मैदानात. ते सिद्ध करताना आपण पाहत आहोत खारापटीकर आणि भुवनेश्वरकर. धावा मिळतील तिथं संधी घेतात आणि त्या संधीचं सोनं करतात. एक धाव होती तिथं परिवर्तन 2 धावांमध्ये केलंय. धाव फलकावर होतोय बदल. धाव फलकावर धावा येतात त्या 14. चांगल्या पद्धतीचा आपण धाव फलक हालताना ठेवताय. तुषार कांबळे ज्यासाठी ओळखला जातो त्याच धर्तीची ते फलंदाजी करतील. हा चेंडू मारतोय इथं बॅटची एज घेऊन यष्टिरक्षकाचा वेध घेणारा आणि इथं मात्र जबरदस्त झेल आपण पाहतोय. अभि
बाद करतोय तो आपण गोलंदाज पाहतोय सनील वरणकर, ज्याच्या बॅटीतून 2 धमाके आले होते. त्याच फलंदाजाला माघारी पळण्याची जबाबदारी माझी आहे, कारण माझ्या गोलंदाजीवर त्याने हल्ला चढवला होता. त्याला माघारी पाठवण्यात मी याच्याशी ठरलोय. सांगतोय आपल्या साथीदारांना, आपल्या सांगतोय किशोर म्हात्रे यांना की मी ज्याच्यावर माझे हल्ला केलाय त्याच फलंदाजाला मी बाद केलाय. या आपल्या संघातील अडचण मी दूर केलं. मात्र मैदानात येतोय बाकासूर. आठवावं लागेल त्याला 10वी चषक, आठवावं लागेल त्याला तो क्षण, पण मात्र एक धावेपासून वंचित राहिला होता तो आपला संघ. आठवणी पुसायच्या असतील तर मात्र या बॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्फत सनील वरणकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आल्या आल्या त्याने पाठवलाय चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार. धाडाडीचे कार्यकर्ते म्हटले जातात नरेशदादा पडव, नरेशदादा सापकाळ, कारण जे काम घेतात ते काम ठोकूनच करतात. म्हणजे आमच्या बॅनरसाठी त्यांची महत्त्वाची मेहनत असते. 10वी चषक असू द्या, स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक असू द्या, बॅनरच्या होल्डिंग बनवण्यामध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं असतं. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला, 20 धावाच्या सरासरी खेळतोय स्वयंभू भुवनेश्वर खारापटी संघ. अजून काय पाहिजे? रन रेट बरोबर आहे, मात्र हाच रन रेट सेट करून फलंदाजी करावी लागेल. आता मात्र गोलंदाज बदलणार आहे, षटक मात्र दुसरं येणार आहे आणि त्याच कारणास्तव रणनीती मैदानात बदलणार आहे. या बदललेल्या रणनीतीनुसार खेळावं लागेल. गोलंदाजीमध्ये होते बदल आपण पाहतोय. सौजन्य पायकर होते गोलंदाजीसाठी. चांगल्या पद्धतीचा आपण सामना रंगेल यात काही शंका नाही, कारण धुवाधार सुरुवात झाली. एका षटकात तब्बल 3 षटकार आलेत आणि त्या षटकाराच्या भाषा फक्त भुवनेश्वरकर आणि खारापटीकर बोलताना दिसत आहेत. आता मात्र 2 खारापटीचे वाघ मैदानात आहेत, मात्र त्यांना रोखण्याचं काम गवळवाडीच्या सुपुत्राला करावं लागेल. नाव आहे सौजन्य पायकर. अगदी कमी उंचीचा हा गुणवान आणि वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. मैदानात मात्र खारापटीकरांना काय करायचं आहे तर 100 किलोची लादी बर्फाची आपल्या डोक्यावर ठेवायचं आहे आणि मग मात्र डोकं शांत असला ना की काम परफेक्ट होतं. त्यासाठी माइंड फ्रेश ठेवावं लागेल. माइंड फ्रेश आलं मात्र गोलंदाजावर काय कशा पद्धतीची रणनीती आखावं लागेल. पण सौजन्य पायकर त्याच धर्तीवर गोलंदाजी करेल. त्याचा हा चेंडू वेगावर स्पार झालेला आपण पाहतोय. अगदी पडल्यानंतर गोळीप्रमाणे यष्टीरक्षक हातामध्ये विसावतोय. कोणती धाव नाही. नाव आहे माझं सौजन्य पायकर. का मला घेतात या संघामध्ये, का माझी वर्णी लागते. माझा परफॉर्मन्स त्याच गाठणीचा आहे आणि त्याच गाठणीची मी परफॉर्मन्स नेहमीच करत असतो. सौजन्य पायकर आपल्या षटकातील दुसरा चेंडू. सतेज चोरगे ज्यासाठी ओळखला जातो तो परफॉर्मन्स दाखवेल का. या वेळेला थोडा आपण टप्पा मागे घेतला, त्याच कारणास्तव पुन्हा सतेज चोरगे फसले आणि हाही चेंडू निर्धाव जातोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहतोय. माझ्या सहकार्यावर 20 धावा ठोकल्यात. संघाला कमबॅक करण्यात माझा महत्वाचं योगदान असेल सौजन्य पायकर सांगतोय. आतापर्यंत मी 2 चेंडू निर्धाव टाकलेत. तिसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. मात्र सतेजला आता मात्र शांत होऊन चालणार नाही. धावा घ्यावं लागतील, स्ट्राईक बदलावं लागेल. या वेळेचा हा फटका आपण पाहतोय आणि चेंडू सीमा रेषे नजीक आणि इथं फलंदाज बाद.
आठवत असेल दहावी चषक सोडलेली झेल सुद्धा आठवावं लागेल आणि त्या दोन ज्या झेल सुटले होते ना त्याच कारणास्तव दहावी चषकातून माघारी जावं लागलं होतं RK गवळवाडी संघाला. त्या चुका सुधारायची ही संधी आहे. नाव आहे स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक रोहा ग्रामीण धमाका आणि या धमाक्यात तुम्हाला लागेल करामत कराव्याला. मैदानात अनिरुद्ध तेच करतोय. दहावी चषकात झालेली चूक या वेळेला पूर्णपणे सुधारून आपल्या संघाच्या बाजूने करतोय. कारण त्याच्या पाठीमागे जो बॅनर आहे ना तो कोणाचा आहे तर त्याला नक्कीच माहित आहे की हा तुषार शिंदेचा बॅनर आहे. ते जे म्हणतील ना ते नेहमी होत असतं क्रिकेटमध्ये. माझ्याकडून चुका झाल्या होत्या त्या सुधारण्याची संधी आली आणि ती संधी मी सुधारून घेतली. हा मग तुझा आवाजच कुठे आहे तुला पाठवला आणतोस ना ग्रामीणला टीम 22 ते 22 ला प्युअर ओपन गाव काय नाही चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय मैदानात. इकडून पाप्या महाबळे एक कोलाडचे जबरदस्त क्रिकेट शौकीन आहेत. जबरदस्त असा टीम त्यांच्या माध्यमातून नेहमी गुंजन 11 कोलाड नावाने आपण खेळताना पाहिलं पण मात्र थोडासा त्यांना आजाराने ग्रस्त केलेत पण मात्र ते पुन्हा उतरतील मैदानात. तोच दरारा ती दहशत घेऊन पप्प्याभाई महाबळे गुंजन 11 कोलाड उडवणार दुर्ला. आपण या स्पर्धेत त्यांनाही आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. मैदानात सौजन्य पायकर खारापटीचा बाकासूर या वेळेला घुटना टेक आणि तमाशा देख या पद्धतीचा हा दिमागदार षटकार पाहायला मिळतोय. बकासूर म्हटलं की बैलगाडा आठवतं. बैलगाडा म्हटलं की सुभाष सुद्धा सानेगावचे सुभाष सुद्धा माझ्याकडे बघतात कारण बैलगाडी शौकीन आहेत. बैलगाडी वाल्यांसाठी सुद्धा एक धमाका येणार आहे. जो 2022 मध्ये दाखवला होता तोच पुन्हा थरार आपण पाहायला मिळाली. बैलगाडी क्षेत्रावर बंदी होती मात्र तुषार शिंदे मनोजकुमार शिंदे रोहा शिवसेनेच्या माध्यमातून तो आपण धुरला पाहिला. यंदा आपण तीच संकल्पना घेऊन पुन्हा एकदा जोशामध्ये येऊ आणि बैलगाडीचा महासंग्राम पुन्हा एकदा रोहेकरांना दाखवू. तब्बल या स्पर्धेचा पहिला बक्षीस जवळजवळ 25 ते 30 हजार असेल. सौजन्य पायकर कारापटीचा बाकासूर आपण पाहतोय. आबादी नाही तो बर्बादी. हा कधी चांगल्या पद्धतीचा आपण खेळ पाहतो पण मात्र षटक क्रमांक इतर दुसरं समाप्त होते. 2 षटकाचा खेळ समाप्त होते. 28 धावा धावफलकावर. जेव्हा तुम्हाला सरळ बॅटने धावा येतात तर मला आडव्या व्हायची गरज नाही आहे पण मात्र हे फटके आपल्या संघाला कधी कधी हानिकारक ठरतात आणि मग संघ आपला जिंकताना हारतो. हा फटका कधी खेळायचा तर AB डिव्हिलियर्सला विचारा किंवा सूर्यकुमार यादवलाच विचारा पण मात्र तो फटका पाकिस्तानचा टॉस साठी विनंती असेल सन्माननीय गणेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते विनोदजी चोरगे आपण जा सोबत आणि टॉस करण्यासाठी विनंती असेल. प्रजेश वारणकर येथे गोलंदाजी मार्गावर तिसरा षटक घेऊन येतोय. आपण पाहतोय 5 षटकांचे सामने पाहतोय. 18 चेंडू आणि 52 धावांची अजूनही गरज आहे म्हणजे अजूनही 17च्या सरासरीने खेळायचं आहे. इथं 14च्या सरासरीने खेळतायत म्हणजे ज्या पद्धतीची खेळी चालले ज्या पद्धतीचा खेळ चाललाय त्यामुळे त्या असं वाटतंय की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच चढेल. हॅलो हॅलो आपण ड्रिंक्स ब्रेक मध्ये नाणेफेक घेऊया. दोन्ही कर्णधारांना आमंत्रित करूया.
विनंती असेल आई कोसबाई निडी आणि सानेगाव संघाचा आणि विनंती असेल श्री धावीर तळवली उसर संघाचा कर्णधाराला. आपण डिंग्स ब्रिंग्स मध्ये घेऊया टॉस. मैदानात आलाय प्रजेश वरणकर. प्रजेश वरणकरला ज्या वेगावर स्वाग होणारी गोलंदाजी आपण पाहिली, मात्र फलंदाजीवर स्वार झालेला सुराग दाभाडे कशा पद्धतीची फलंदाजी करेल हे पाहावं लागेल. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय. इथे एक धाव घेतली आहे, पंच आमच्याकडे वळतात किती धाव घ्या, पण माझी ही एक धाव घ्या. वाईड आणि प्लस 22 अशा एकूण 2 धावा आव्हान स्वरूपात आल्यात. धावफलकावर धावा झाल्या 30. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. 15च्या सरासरीने आलात. 15च्या सरासरीने जवळजवळ 16च्या सरासरीने पाहिजेत. टार्गेट सेट करावं लागेल. प्रजेश वरणकरला आपला पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर कमबॅक करावा लागेल. त्यासाठी प्रजेश ओळखला जातो. प्रजेश आपल्या षटकातील पहिला चेंडू. यावेळचा खोलाट चेंडू टाकला होता बाबू याला. सरळ बॅटने बाबू खेळतोय, एक धाव घेतोय. बाबूची ओळख सुद्धा एक तडाखेबाज षटकांचा बादशाह चावकरांचा आदिलशाह म्हणून ओळखला जातो. भुवनेश्वर गावचा हा सुपुत्र आपण मैदानात पाहतोय, पण मैदानात आहे तो बाकासूर. खारापटी गावचा एक बेधुंद, एक बेतलाश, एक जबरदस्त जिगरबाज खेळी करणारा सुराग दाभाडे. यावेळचा हा चेंडू गुडघा टेक तमाशा देख या पद्धतीने खेळायचा होता, पण बॅगावर स्वार झाला प्रजेश. चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि चांगल्या पद्धतीचा बॅटल पाहत आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर इथले त्यांचे खेळाडू सुद्धा टाळ्या वाजवून दाद देतात. का नाही, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कर, आम्ही नक्की तुझी सराहना करू. किशोरभाई म्हात्रे सुद्धा तेच सांगत असतील की सामना जिंकण्यासाठी महत्वाची गोलंदाजी ती करावी लागेल प्रजेश तुला, आणि त्यासाठी मी संघाचा पुरस्कार तर झालोय. एखादा पुरस्कार होता तो त्याच्या भावना वेगळ्या असतात. खेळाच्या मागे आपला संघ कसा जिंकतोय, खेळाडू कशा पद्धतीने खेळ करतात. मैदानात बाबू सुद्धा त्याच धर्तीवर फलंदाजी करेल का. इथे बाबूची रणनीती आहे की नक्की तडाखेबाज फलंदाज सुराग दाभाडे, त्याला स्ट्राईक जेवढी देता येईल तेवढी देणं गरजेचं आहे आणि मैदानात त्याला तेच करायचं आहे. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका. मी म्हटलं होतं जी चुकी पुन्हा एकदा केली होती तीच चुकी सुराग दाभाडे करतोय. धावा सरळ बॅट नेतात, आडव्या बॅटने खेळायची गरज नाही. पंचांकडे अपील केलं, पंचांनी बोट उंच केला आणि सुराग दाभाडे आपल्या पेळवाल्यांकडे जातोय. मिळेल टीचरला संधी. आई कोसबाई निडी सानेगाव या. संजय राणे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसन असतो. संजयजी राणे. सुरेश जैन आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर आसन असते. वा, माझा कॅमेरा तुमच्या पुढे पोचता जरा उशीर लागतो, कारण मैदानात माझा कॅमेरा सेट आहे. त्यामुळे ही स्पर्धा ग्रामीण धमाका आहे, त्यामुळे ग्रामीण गावातले तुम्ही हिरो आहात. तुम्ही या, पुरस्कृती आहात, पाठीराखे आहात, तुम्हाला क्रिकेटची आवड आहे, तुम्ही मैदानाकडे चला, व्यासपीठाकडे चला आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. मैदानात तेच करावं लागेल. प्रजेश याचं स्वॅग से करेंगे हम स्वागत असं म्हणत जाईल. निकेत पुकळे याच्या बॅटीतून हा आलेला तडाखा पाहतोय. जोपर्यंत संजय राणेची टी शर्ट खेळाडूच्या अंगावर होते, सानेगाव संघाचं नाव मात्र जोरात होता. ती टी शर्ट तुम्ही काढलीत त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स ढासळलाय. काहीतरी बदल करावा लागेल तुम्हाला. ज्या गोष्टी तुमच्या मनात आहेत ना ते मी डायरेक्ट बोलू शकतो, कारण रोयाचा मी डॉन आहे. क्रिकेट क्षेत्रातील डॉन कोणतं तुषार शिंदे. ते कोणाला काही बोलू शकतो आणि कोणाला काही ते ऐकावं लागेल. सानेगावकरांना ते ऐकावं लागेल. संजय बालकृष्ण राणे हे नाव तुमच्या पाठीवर असणं गरजेचं आहे. हसतायत
पण ते खरं आहे, कारण त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स 10,000 पाहिलाय. तोच जर पुन्हा एकदा वरती चढवला 37 धावा धावफलकावर, 37 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू, कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे, याचं कौतुक आला गेलं. अजून एक चेंडू बाकी आहे, 37 धावा झाल्यात. तुम्ही धावा आणि चेंडू किती आहेत हे तुमचं कॅल्क्युलेशन तुमच्या मनात व्हायला पाहिजेत. जर तुम्ही पूर्ण समालोचन का कशाकडे तुम्ही असेल ना, तर तुम्ही दुसऱ्यावर, म्हणजे म्हटलं जातं की दुसऱ्यावर अवलंबला त्याचा कामभार संपला, तर तुम्हाला स्वतःवर आत्मविश्वास येणं गरजेचं आहे. मैदानात तेच सिद्ध करावं लागेल. प्रजेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, निकेत सरळ बॅटने खेळतोय. हाच फटका जर सुराग दाभाडे खेळला असता तर आता तो मैदानात असता. आणि इथं मात्र चुकीची दुरुस्ती केली जाते. बाबू थोडक्या क्षणी मागे राहतोय आणि इथं चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फलंदाज बाबूचा होते खात्मा, रानरच्या रूपात ही मिळते अजून एक सफलता. चंद चालू श्री सोमजाई शेडवळी, दहावीर तलावडी. आपण पाहतोय कोसबाई निडी आणि साणेगाव या दोन संघांना नाणेफेकीचा कार्यक्रमातील आदरणीय गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. कोणाचा कॉल असणार आहे? छापा आपण पाहतोय, नक्कीच छापा ऐकतोय. श्री दहावीर तळवली उसर संघ नाणेफेक जिंकतोय आणि ते निर्णय का असेल? काय मित्र, काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट असेल. फील्ड फर्स्ट असेल. प्रमुख गोलंदाज कोणते असतील की प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावमध्ये रोखता येईल? अभिजित सालवी आहे, सागर सावंत आहे, अजिंक्य गावडे असे चांगले गोलंदाज आमच्याकडे आहेत आणि गोलंदाजीच्या भरोश्यावर आम्ही सामना जिंकू शकतो. किती धावापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा मानस असेल तुमचा? निश्चितच समोरचा संघही चांगला असेल, पण तरी सुद्धा 50 धावापर्यंत रोखण्याचं आमचं टार्गेट असेल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. धन्यवाद. 50 धावांचा रोखण्याचा मानस आहे. तुम्ही किती धावा असं तुमचं नक्कीच ठरलं असेल की एवढं टार्गेट सेट करायचं आम्हाला? ॲक्च्युली हे सेमच होतं की जर आम्ही फिल्डिंग घेतोय तर 50 धावांवर रोखायचं, पण आमच्याकडे तसे हिटर आहेत की जे 65+ स्कोअर नक्कीच करू शकतात. नक्कीच 65 धावा जर बनवल्या तर तुमचं आव्हान नक्कीच तुमच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि या उन्हाळ्या पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. ओटो कॉम्बॉक्स तुषारजी शिंदे. आल्या क्षणी माघारी परतला फलंदाज शुभम हातकमकर. ही चुकी केली, ती चुकी आपण पाहतोय. पहिला चेंडू कशा पद्धतीने खेळायचा होता, तेवढी बॅटची एज लागली आणि चेंडू यष्ट्यावर आदळला. त्याच कारणास्तव माघारी पत्र लागले. सुराग दाभाडे थोडा आत्मचिंतन करायला पाहिजे होता. मी म्हटलं होतं की रिव्हर्स तुम्हाला सरळ बॅटने चेंडू येतात, ती एक चूक तुमची. आणि आता संघ आपला पिछाडीवर पडताना दिसतोय. पण मात्र मैदानात अजून सामना संपला नाही, कारण मैदानात निकेत पोकळे आणि आपण पाहतोय सुयश कानेकर मैदानात आहे. सुयश कानेकर म्हटलं की त्याला माहित आहे सुपर रेड कशी करायची, मात्र सुपर फलंदाजी त्याला करावी लागेल. ती ओळख देईल काय सुयश कानेकर? पाहतोय सुयशच्या बॅटीतून हा पहिला दिमागदार चौकार आपण पाहतोय.
त्या माध्यमातून तुषारजी शिंदे यांचा सुमधुर अर्थात पहाडी आवाज. नक्कीच प्रत्येक क्षेत्र असतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी आवड त्यांच्या आणि ते नक्कीच प्रत्येकाला पल्लवित करतात. आणि आज देखील संपूर्ण दिवसामध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकतोय. तुषारजी शिंदे आपण पाहतोय सौजन्य पायकर 9 चेंडूने 38 धावांची गरज. सूरज आलाय वरती, डोक्यावरती सूरज आलाय मैदानावरती. सूरज मात्र तापणार का? एक सूरज तर आग ओकतोय, दुसरा सूरज आग ओकणार का? आणि सौजन्य पायकर हल्ला चढवणार, कारण आपला संघाला जिंकण्यासाठी अजूनही 37-38 धावा हवे आहेत. यावेळेचा सौजन्य पायकरचा चेंडू गुडलँड स्पॉटवर उंची घेणारा, फलंदाजाला चकवणारा आणि यष्टिरक्षक हातामध्ये विसरणारा चेंडू आपण पाहतोय. का सौजन्य पायकरला ओळखलं जातं, का सौजन्य पायकरचं नाव घेतलं जातं आणि किशोर मात्रेंनी गौडवाडी संघ का घेतलाय याचं प्रत्युत्तर मैदानात दाखल करतोय. आणि त्याच घटनेची तो गोलंदाजी करतोय. मात्र आग ओकणारी फलंदाजी सूरज करेल का? ही चेंडू कलात्मक पाहायला मिळतोय, थोडा ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंच नाराज करतात गोलंदाजाला दंडित. ही आव्हान स्वरूपाची धाव फलकावर धावा होतात त्या तब्बल 43. निडी संघ, उसर संघ ज्या ताकदीने तयार झाले तोही सामना आपल्याला जबरदस्त पाहायला मिळेल. पण मात्र या सामन्यात अजूनही रंगत कायम आहे, कारण सूरज एखादा मोठा फटका खेळेल का? पण मात्र सूरजला वारंवार चकवतोय सौजन्य पायकर. या धर्तीवर सौजन्य पायकर गोलंदाजी करतोय. आपण त्याची ॲक्शन पाहिली, त्याची आर्म पाहिली, नंतर मात्र ती स्टाईल पाहिली, तो पाठीमागचा रुमाल पाहिला, तर मात्र इंटरनॅशनल खेळाडूची आठवण येते. पण मात्र त्या रुमालाचा सर्वजण लावतात, पण त्या रुमालाचा कधी उपयोगच करत नाही आहेत. फक्त ती एक स्टाईल म्हणून लावलेली असते की काय? हा एक प्रश्नचिन्ह आहे. मैदानात मात्र गोलंदाजी करतात सौजन्य पायकर. ही चेंडू सुरेख, काय गोलंदाजी केली सौजन्य पायकरने. कौतुक का लागलं सौजन्य पायकर याचं. आता मात्र अशक्य असं आव्हान भुवनेश्वर संघाकडे राहिलंय. एकेकाळी आपण चॅम्पियनच्या जवळ पोहोचलो होतो, तो संघ आपण घेऊन खेळत होतो. सुराग दाभाडे, सतेज चोरगे आणि नंतर तुषार कांबळे. यावेळेला आपण पाहतोय तर विकी पाडगे या संघात नाही आहे. तो एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकला असता. पण मात्र निकेतला अजूनही सामना जिंकण्याची संधी आहे, कारण प्रत्येक चेंडूवर षटकार चढवावं लागेल. पण मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज ऋतिक माळी. लाया पेट नावाने ओळखला जातो. पेट नाव महत्वाचं आहेत. RPL ला सुद्धा संधी चांगली मिळाली होती. एक षटकार मारला होता, अजून एक जर मारला असता ना तर अजून एक चषक रोहाला वाढला असता. यावेळचा हा चेंडू अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पाहतोय. सामना हातातून गेलाय की का, अशा रणजी फलंदाजीचा परफॉर्मन्स दाखवताना निकेत पोकळे पाहतोय. निकेत पोकळेला माहित आहे क्रिकेट आणि खेळ एका षटकात 43 धावा होताना मी पाहिल्यात. त्यावेळेचा आपण मात्र हा अगदी खोलत टाकलेला चेंडू सामना आलाय. किशोरभाई मात्रे यांची आता BP हाय वरून एकदम स्टेबल झाली आहे, कारण त्यांना माहिती आहे ह्या सामन्याचा रोचकता होती. पण मात्र ज्या सौजन्य पायकरने गोलंदाजी केली त्यानंतर मात्र प्रेशर कमी झालाय. इकडे दत्ता मागावकर विनोद चोरगेंना भेटायला आलेत, कारण त्यांना माहिती आहे गौडवाडी संघ आमचा विजयाकडे वाटचाल करतोय. ही चेंडू सुरेख. महत्वाचा फलंदाज फलंदाजाने नाराज केलं की त्यानंतर प्रेशर येतो. पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र टार्गेट बदललं आणि मग गणित बिघडलं. मैदानात गणित बिघडल्यानंतर मात्र निकेत पोकळे स्वतःवर नाराज अशी फलंदाजी करतोय. यावेळचा हा चेंडू कशी बशी एक धाव घेतली जाते, कारण या सामन्याची हवा पूर्ण ऋतिक माळी यांनी काढून घेतले आणि ते पंक्चर करण्याचं काम सौजन्य पायकरने केलं. सौजन्य पायकरचा सुद्धा कसं विसरून चालेल. काय गोलंदाजी केली सौजन्य पायकरने.
यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची स्लॉगवर मी ठेवीन माझ्यासाठी 10-15 धावा झाल्यानंतर ती चांगले षटक टाकीन अशी काही जणू रणनीती आखली होती चोंडेश्वरी वरवटणे आणि आर के गवळवाडी संघाने आणि त्याच धर्तीवर तो गोलंदाजी करतोय शेवटचं षटक मी टाकेन आणि त्याची जबाबदारी माझ्यावर मी स्वतः घेईन असं ऋतिक माळी सांगत होता आणि त्याच धर्तीवर त्यांनी टप्प्यावर अचूक वेगावर स्वार होणारी गोलंदाजी आपण करताना पाहतोय आई चेंडू एक लेजी शॉट आपण पाहतोय आणि इथं सामना जिंकलेल्या संघाचा करूया कौतुक पण मात्र स्वयंभू भुवनेश्वर कारपटी संघाला आपलं कॉम्बिनेशन सुधारावं लागेल आणि मात्र नव्या ताकदीने नव्या उमेदीने उतरावं लागेल त्यांनाही देऊया पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा मैदानात होईल चौथा सामना सुरू तो या असेल जबरदस्त धमाका श्री धावीर तळवली उसर वर्सेस असेल आई कोसबाई नेडी सानेगाव या सामन्यातील नो डाऊट सामनावीर ठरतोय सौजन्य पायकर दोन षटकात 13 धावा देऊन 3 विकेट गारद केलेत आणि तो आज कारणास्तव तो ठरतोय या सामन्यातील सामनावीर